मान तालुक्याचे वैभव असणारे व शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमाने शिक्षण देणारे मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन शक्ती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी महिलांवरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणारे नाटक, सामाजिक संदेश देणारे गीते, डान्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले। प्राचार्य जिनू थॉमस यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले। तहसीलदार सौ बी.एस. माने यांनी मनोगतही व्यक्त केले। सर, मला ही कथा प्रकाशित करायची आहे। त्या मुलीचे काय झाले हे जनतेला कळणे महत्त्वाचे आहे। आर यू सिरियस? हा एक संवेदनशील मुद्दा आहे। आपल्याला मोठमोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल। मी किंवा माझा चॅनल त्यासाठी तयार नाही। जर आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो तर ती तिची व्यथा सांगू शकते। हे फक्त तिच्याबद्दलच नाही तर समाजामध्ये अशा अनेक अन्याय सहन करणाऱ्या महिला आहेत की यामुळे त्याही त्यांची व्यथा समोर घेऊन येण्याचे धाडस करू शकतील। मलाही समजते, पण समाजातून येणाऱ्या उलटसुलट प्रतिक्रियांचे काय? आधीच कोर्टाने पुराव्याअभावी तिची केस नाकारली आहे। आपण पुन्हा तिची उलट चौकशी करणार आहोत का? गप्प बसून आपण अन्यायात गुंतलो आहोत। आपण गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला आवाज देत आहोत। तुम्हाला ते दिसत नाही का? तुम्हाला पत्रकारितेची नैतिकता माहित नाही का? मला पत्रकारितेबद्दल व्याख्यान देऊ नका। मी तुमच्यापेक्षा जास्त काळ या व्यवसायात आहे। मला माहित आहे की प्रेक्षकांना काय हवे आणि मला त्यांच्यावर भावनिक आवाहनांचा भडीमार करायचा नाहीये। जर तुम्ही ही उद्दिष्ट ठेवू शकत नसाल तर मला दुसरं कोणाला तर बघावे लागेल। लक्षात आले? सर, मी तुम्हाला शिकवत नाही, पण आम्ही हा विषय असा जाऊ देऊ शकत नाही। कोर्टाने ते फेटाळले असेल, पण याचा अर्थ असा नाही की तिच्याबद्दल काहीच वाईट घडलेले नाही। हे इतके सोपे नाही। मला याचे होणारे परिणाम पण विचारात घ्यावे लागतील। आपल्या या गोष्टीत तथ्य नसेल व कोणताही पुरावा नसेल तर ही गोष्ट आपण ठामपणे मांडू शकत नाही। असे काहीतरी खळबळजनक बनवू इच्छित नाही। तथ्य? पीडितेची साक्ष पुरेशी शक्तिशाली आहे, फक्त कोर्टाला ती पुरेशी मजबूत वाटली नाही याचा अर्थ आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असं नाही। फक्त साक्ष पुरेशी नाही, आपल्याला ही जबाबदारी आणि जर आपण हे प्रकाशित केले तर आपल्याला कायद्याचा देखील सामना करावा लागू शकतो। म्हणून आपण गप्प बसतो? काय चालले आहे हे जनतेला कळले पाहिजे। या प्रश्नांवर प्रकाश टाकणे आपले कर्तव्य आहे। समजलं मला, पण आपल्याला ही घटना सांगण्याचा मार्ग शोधावा लागेल। कदाचित आपण अधिक तपास करू शकतो, दुसऱ्या मार्गाने काय सापडते का ते पाहू, अधिक पुरावे गोळा करू। पण हे लक्षात ठेवा की ही तुमची जोखीम असेल। चॅनल कोणतीही जबाबदारी घेणार नाही। मला असं वाटतं की आपण जर यावर आता काही केलं नाही तर खूप उशीर होईल। ह्या घटनेच्या खोलामध्ये जावा आणि शोधा। आणखी काही अशा घटना घडलेल्यांना शोधा जेणेकरून आपण ही घटना आणखी मनोरंजक बनवू शकतो। ठीक आहे, विचार करा, मात्र लक्षात ठेवा हे जे करतोय ते सर्व तुमच्या जबाबदारीवर। चॅनलचा याच्याशी काहीही संबंध नाही। लवकर हालचाल करणे आवश्यक आहे। हे प्रकरण मला
ठिकाणी सर्वजण जमलेलो आहात. या शक्ती महोत्सवानिमित्त ज्या वीरांगणांना आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नेहानी सादर केलेला आहे, प्रथम त्यांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी, पुत्रास पाठीला बांधुनी स्वतंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिणी, शेण चिखल अंगावर झेलुनी स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई. आजच्या कार्यक्रमास सुरुवात त्या सर्व शक्तींना वंदन करून करते. आज मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल या कार्यक्रमासाठी प्राचार्य, फादर, याचबरोबर आमचे सहकारी या ठिकाणी मान तालुक्याचे तहसीलदार आहेत, सर्व पालक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता, नेहा जी आजच्या समाजातील स्त्री तिचं प्रतिनिधित्व करते आणि
जो काही प्रोग्राम या ठिकाणी झाला त्यामध्ये आपल्या सर्व ज्या वीरांगना होत्या त्यामध्ये सावित्रीबाई आहेत, राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ आहेत, त्याचबरोबर दुर्गा राणी यांची कथा या ठिकाणी त्यांनी सादर केली. राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा कशा पद्धतीने बंद केली. तर मला एवढंच सांगायचंय, ह्या ज्या प्रथा आहेत त्या थोड्याफार प्रमाणात आता बदलत चाललेल्या आहेत, समाज सुधारत चाललेला आहे. आधुनिक स्त्री जी आहे ती जरी ह्या प्रथांमधून बाहेर पडलेली असेल तरी ह्या ज्या काही नवीन संकट तिला सामोरे येतात ती नेहापेक्षा सगळ्यांना, म्हणजे या ठिकाणी ज्या महिला बसलेल्या आहेत, ज्या आता नोकरी करतात, या स्त्रियांना ह्या समस्या ज्यावेळेला आपण या ठिकाणी एक एक कार्यक्रम बघत होतो तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की आपणही थोड्याफार प्रमाणात या सर्व समस्यांना सामोरं जातो. नेहा विचारते की मला न्याय कसा मिळणार. तर मला हेच सांगायचंय, आपला जो समाज आहे या समाजाचा जो अर्धा भाग आहे तो स्त्री आहे. स्त्री ही शक्ती आहे. देवानं तिला नैसर्गिक जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि एकच सांगावं वाटतं, म्हणजे ज्या काही आपण आपल्या ऑफिसमध्ये असेल, आपण बाहेर असो, वेगळ्या वेगळ्या प्रमाणात थोड्याफार प्रकारे त्या स्वरूपात त्याचं स्वरूप बदललेलं आहे. ज्या स्त्रियांच्या ज्या अडचणी आहेत, जरी आपण म्हणलं की आजची स्त्री ही आधुनिक झाली पण ती तेवढ्याच प्रमाणात स्वतंत्र झाली का, तर कधी कधी वाटतं की अभिमन्यूसारखी ती त्या एका चक्रव्यूहात अडकत चालली आहे. म्हणजे ती गृहिणी आहे, ती नोकरी करणारी स्त्री आहे, पण कुठेतरी आजही तिला वाटेल तितकं स्वतंत्र आपल्याला मिळालं नाही. नेहासारख्या अशा खूप सगळ्या, म्हणजे आपण बघतो समाजामध्ये की त्यावेळेला त्या ठिकाणी महिलांचा छळ वेगळ्या वेगळ्या प्रकारे हा केलाच जातो. अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण बघतो की ज्याप्रमाणे, म्हणजे आम्हीही रोजच्या ह्याच्यात बघतो, जेवढं पुरुषांना एखाद्या गोष्टीसाठी प्राधान्य असतं तेवढं महिलांसाठी दिलं जात नाही. जेव्हा महिला एखादी गोष्ट मांडायची सुरुवात करतात तेव्हा त्यांना विरोध करणारेही खूप असतात. या ठिकाणी अमृता हिनं जे कॅरेक्टर केलेलं आहे, जे समाज माध्यमाचं, खरोखर नेहाच्या पाठीमागे जशी अमृता उभा राहिली तशा अशा काही आपल्या कर्तृत्ववान महिला आजही असतात की ज्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करत असतात. तसा पद्धतीनं समाज माध्यम त्याच्या पाठीमागे उभं राहिलं तर ती नक्कीच चांगलं काम करू शकते. या ठिकाणी मेरी माता इंग्लिश स्कूल, खरं तर ही मी खूप, माझा मुलगा लहान, म्हणजे माझा श्रीशैल इथेच 5वीला शिकतो. लहान असल्यापासून, म्हणजे मी माळशिरसला होती तेव्हा ही या शाळेत होती. त्यानंतर मान तालुक्यात असतानाही पिंगळीच्या या शाळेमध्ये होती. त्यानंतर आम्ही आटपडीला होतो, पण जवळजवळ 42 किलोमीटर प्रवास करून तो म्हसवडच्या शाळेत येत होता. ही जे शाळेचं शिक्षण आहे आणि आता देखील तो ह्या शाळेत शिकतो. म्हणजे जे विद्यार्थ्यांना जे चांगल्या प्रकारे घडवायचं काम केलं जातं या मेरी माता शाळेतून केलं जातं असं मला वाटतं. कारण आज पिंगळीसारख्या ह्या ग्रामीण भागामध्ये एवढा चांगला आणि सुंदर प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. असे कार्यक्रम बघितल्यावरती वाटतं की आपण खरोखर ह्या खेड्याच्या भागात नाहीये तर कुठं तर आपण चांगल्या भागात आहे. आपला मुलगा खूप चांगल्या शिक्षण संस्थेत शिकतो. तर ह्या शाळेची मी खरोखर खूप आभारी आहे, कारण जे हे विद्यार्थ्यांना चांगले वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देतात तर त्यांचं मी खरोखर खूप कौतुक करते. मला जाता जाता नेहासारख्या सगळ्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना सांगावं वाटतं, या ठिकाणी खूप सगळ्या विद्यार्थिनी आहेत, तर त्यांना एकच म्हणावं वाटतं की माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं. आपण 50% आरक्षण मागितले म्हणून तुम्हाला सांगते, माझं जे कर्तृत्व आहे माझ्या तळहाताच्या रेषावरती नाही तर तळहातावरच्या पाठीमागे जे मनगट आहे त्या मनगटात माझी शक्ती समावलेली आहे. जीवनाची ही लढाई अजून संपलेली नाही. या रणांगणावर एकट्यानेच मला ती लढायची आहे. मला ती एकट्यानेच लढायची आहे. कारण आपण कितीही म्हणलो, जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा त्या संकटांना फक्त आपल्या एकट्याला सामोरं जावं लागतं. त्याबरोबर आपले खूप सगळे बरोबर असतात, पण अशामध्येही आपल्याला पाठीमागं खेचणारी काही लोक असतात. अशा वेळेला ही लढाई फक्त आपण एकट्यानेच लढायचं ठरवावं लागतं. असं जर आपण राहिलो तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.